नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य 70 धातू आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 2, 48 हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1, अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक दिवस साजरा करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वर संधी शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विष्णुवामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, शोधग्राम कुठे बसलेले आहे? शोधग्राम कुठे बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, करबाशे हत्तीच्या पिल्याला म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 61वी घटना दुरुस्तीनुसार
मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये केवडिया सराफी पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले? भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जवाहर पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पूर्वी भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? पूर्वी भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला भारताचे मॅचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी, तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही. तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 49% खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 6 जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिभाऊ झिरवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बँकॉक या ठिकाणी 16वी आसियान शिखर परिषद 2019 पार पडली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वेळा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश यशोदा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त होत्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली? चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र व बुध, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इंग्रज सरकाराने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे?
खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्य व्यवस्थेचा मुख्य असतो. राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्य व्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर फाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्याच्या या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 RS
सरकारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते? राष्ट्रपती भवन डॅश डॅश यांनी डिझाईन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांची नामांकन करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली? गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857
च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.